महत्त्वाची बातमी, दौंड तालुक्यातील पाटसमध्ये गोळीबार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे। पार्टनरशिपच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं कळतंय। अहिल्यानगरच्या काष्टीमधील तरुण आणि पाटसमधील तरुणांमध्ये वाद झाला। या वादामध्ये गावठी पिस्तूलमधून 3 राऊंड फायर करण्यात आले। गोळीबारानंतर पाटस परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। तर दौंड तालुक्यातील पाटसमध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती आहे। पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये हा प्रकार घडलेला आहे। काष्टीमधील एक तरुण आणि पाटसमधील एक तरुण या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादामध्ये गावठी पिस्तूल वापरण्यात आलेला आहे। गावठी पिस्तूलमधून 3 राऊंड फायरिंग करण्यात आलेले आहेत। गोळीबारानंतर पाटस परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, कारण अशा पद्धतीने गावठी पिस्तूलचा वापर या भांडणामध्ये करण्यात आलाय। या तरुणांमध्ये नेमका काय वाद झाला, कोणत्या कारणाने हा वाद इतका टोकाला गेला, हेच जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे यांच्याकडून। सुमित, अतिशय गंभीर प्रकार, दिवसा ढवळ्या गावठी पिस्तूलचा वापर होतोय, काय नेमकं प्रकरण घडलंय? दिवसा ढवळ्या गावठी पिस्तुलांचा वापर होतोय आणि हवेत गोळीबार करण्यात येतोय। या सगळ्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो पाटसमध्ये होताना दिसतोय। हा सगळा प्रकार जो आहे तो दौंड तालुक्यातील पाटस गावामध्ये घडला। एका कंपनीमध्ये पार्टनरशिपच्या वादातून हा सगळा गोळीबार झालेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर मधील काष्टी या ठिकाणचे तरुण आणि पाटसमधील या दोन्ही गटांमध्ये हे सगळा पहिली हाणामारी झाली। त्याच्यानंतर मोठा मॉब जो आहे तो या गर्दडे कॉम्प्लेक्स या ठिकाणी आला होता पाटसच्या, आणि त्या ठिकाणी मोठा मॉब आल्याने काही तरुणांनी त्या ठिकाणी गोळीबार केला, हवेत गोळीबार केला। त्यामुळे मॉब पांगवला। मात्र या सगळ्यामध्ये आता गोळीबारामध्ये पाटस परिसरामध्ये तणावाचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच बाहेरचे गुंड या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने जे काही गोळीबार करतात, त्यामुळे एकंदरीतच आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये आता यवत पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे। मात्र अद्याप खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे गुंड प्रवृत्तीचे लोक आले होते त्यांना पकडण्याचं काम जे आहे ते यवत पोलिसांकडून करण्यात येते। बरं सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची अत्यंत महत्त्वाची बातमी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते अरविंद म्हात्रे यांनी राजीनामा दिलाय। पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाचा म्हात्रेंनी राजीनामा दिलेला आहे। तर म्हात्रेंनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला होता। त्यानंतर गुरुवारीच त्यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि आज त्यांनी आपला राजीनामा दिलाय। त्यामुळे शेकापला याचा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे।